की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, ते कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये ओबीसी, भटक्या, कुठल्याही घटकामध्ये ओपन, कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे, तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी. किती करायची, काय करायची, किती बोजा येईल, त्या सगळ्याचा अभ्यास केला. कारण आज 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो. 10व्या वर्षी मी सादर केला. आणि मग गरिबाला तर सक्षम केलं पाहिजे. मग कुणाला केलं? मोलमजुरी करणारी, कुठं कुरपणीला जाणारी, कुठं धुडी भांडणी करणारी शहरी भागात, कुठं झाडू पोतना करणारी शहरी भागामध्ये, कुठं त्या ठिकाणी काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, अशा प्रकारची आमची माय माऊली, अशा प्रकारची आमची भगिनी, त्या घरामध्ये पुरुष माणसाला पैसे मिळतात, परंतु तिला काही तिच्या स्वतः करता, तिच्या कच्च्या बच्चा करता काही घ्यायचं म्हटलं तर दळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार, तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे. त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही, खबरदारी नितीननी बघायची. ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे, त्या सगळ्या महिला याच्यामध्ये बसतात, ती सगळी कुटुंब याच्यामध्ये बसतात. त्याच्यावर तिथं काही अडचण येत नाही. पण बाकीच्या ठिकाणी देखील आपण ती सगळी तपासणी करतोय. महिलांनो, आया बहिणींनो, माय माऊलींनो, उद्याच्याला तुमचं जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना सुरू झाला. ऑगस्ट मध्ये देखील तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला तर तुम्हाला साधारण रक्षाबंधनाच्या जवळपास जुलैचे आणि ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला डीबीटी मध्ये येणार आहे. डायरेक्ट तुमच्या अकाउंटला, नवऱ्याच्या हातात नाही, मुलाच्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही, तुमचं अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे. त्याचं आम्ही सगळं कागदपत्र घेतोय आणि त्या अकाउंटला येणार. तुम्ही ठरवायचं की त्याचं काय करायचं, त्याचा नीट विनियोग करा. कारण आज तुम्हालाही वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी असतात, त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. मी ग्रामीण भागातनं काम करणारा, एका वाडीतनं काम करणारा कार्यकर्ता, तुमच्या सगळ्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी गोरगरिबांची सुखदुःख आम्हाला माहिती आहेत. आम्ही पण शेतकरी आहोत. त्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय वेदना आहेत, त्याकरता ही योजना तुमच्या करता आपण आणली. लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावा लागणार आहे. आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं. ते म्हणतात हा चुनावी जुमला आहे, निवडणुका आल्या म्हणून ते करतायत. असं अजिबात नाही. मी ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय, जसं माझ्या माय माऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना देण्याचा प्रयत्न केलाय, तसा ह्या महायुतीच्या सरकारने आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पण वीज माफी, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज माफी, तुम्ही वीज बिल भरायचं नाही. काही शेतकरी म्हणतात दादा मागचं काय, मागचं तुम्ही माझ्यावर सोडा, तुम्हाला कोणी मागायला आलं तर माझं नाव सांगा त्यांना. तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका, त्याच्यातनं मार्ग काढू. आणि हे आउट गटकेचं नाही, मी शब्दाचा पक्का आहे. हा अजितदादाचा वाद आहे. मी कधी शब्द फिरवत नाही. मी एकतर 10 वेळेला विचार करून शब्द देतो आणि एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मागं हटत नाही. त्याच्यामुळे मला आपल्या राज्याचं उत्पन्न काय, जीएसटी मध्ये किती उत्पन्न येतं, काय येतं, त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही. मला एक गोष्ट लक्षात आली, जसं बहिणींना दिलं, भावांना वीज माफी दिली, तसं तरुण तरुणी म्हणले दादा आमच्या करता काय, त्यांच्या करता स्टायपेंड आपण देतोय. 10 लाख मुलांना मुलींना, सगळ्या जाती धर्माच्या, हे सगळ्यांच्या करता आहे. भेदभाव केला नाही. हा पाहुणा, हा रावळा, हा भावकी, हा दुसरा लांबचा जवळचा काही नाही. तो महाराष्ट्रातला असला पाहिजे. आणि तो
त्या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे। लाभ देण्याच्या करता जे काही नियम लावलेत त्या नियमामध्ये तो किंवा तो युवक किंवा ती युवती बसली पाहिजे। त्याच्याकरता ती योजना आणलेली आहे। 10,000 कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतोय। हे कशा करता? माझ्या आदिवासी सुरगाणा वगैरे भागातली मुलं ही शिकलेली असतात पण त्यांना अनुभव नसतो। कुठं नोकरीला गेले की ते म्हणतात चल तुला अनुभव नाही। आता राज्य सरकार स्टायपंड देणार, त्याने वर्षाचा 6 महिन्याचा अनुभव घ्यायचा, आम्ही सर्टिफिकेट देणार, म्हणजे त्या मुलाला तशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालं तर कुठं नोकरी मिळताना त्याला ती नोकरी मिळणार आहे, त्या मुलीला नोकरी मिळणार आहे। हा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलाय। 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला द्यायचा निर्णय, ते डायरेक्ट अकाउंटला तुमच्या पैसे आम्ही पाठवणार 3 गॅस सिलेंडरचे। ही योजना आपण तुमच्याकरता आणली। काही मुली तुम्ही म्हणलं हो आदिवासींच्या मुली करता तुम्ही योजना आणल्या, मागासवर्गीय मुलींच्या करता योजना आणल्या, आमची मुलगी त्याच्यात बसत नाही। आम्ही पण महाराष्ट्रात जन्मलोय, आमच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी आहे, ती माझी मुलगी सांगते। 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या कॉलेजचं शिक्षण ह्याच्या आधी आम्ही 50% खर्च करत होतो, आता 100% खर्च त्या मुलीचा राज्य सरकार करणार। तिला कुठल्याही शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही। तुला पायलट व्हायचं पायलट हो, तुझी फी आम्ही भरणार। तुला डॉक्टर इंजिनियर CA व्हायचंय आम्ही तुला मदत करणार, तुझी फी भरणार। फक्त तुझ्या बुद्धिमत्तेचा विद्वत्तेचा वापर तू तुझ्या भल्याकरता, तुझ्या कुटुंबाच्या भल्याकरता, समाजाच्या तुझ्या परिवाराकरता तू कर। ह्या पद्धतीच्या ह्या योजना आहेत। फार विचारपूर्वक महिलांना या योजना आणल्या। ह्याच्यावरच आम्ही थांबलो नाही, आम्ही इतरांच्याकडे पण लक्ष दिलं। मध्ये आमदार लोक सांगायचे की दादा कोतवालांना मानधन कमी आहे, कोतवालांचं मानधन वाढवलं। पोलीस पाटलांच्या त्या ठिकाणी मानधन कमी आहे, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं की नाही? पोलीस पाटील असतील ना काही, वाढलं का? वाढलं। त्याच्यामध्ये इतर पण काही योजना होत्या त्याही बद्दल आम्ही लक्ष देतोय। आता बोलत असताना नितीन पवारांनी आणि नरहरी झिरवाळांनी भाषणाच्या निमित्तानं जे काही सांगितलं की भूपेंद्र यादव यांच्याबरोबर आमच्या आदिवासी आमदारांची बैठक करून द्या। मला मुंबई दिल्लीला वेगवेगळ्या कामाच्या करता जावं लागतं, राज्याच्या विकासाच्या करता मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जात असतो। सध्या त्यांचं अधिवेशन चालू आहे, त्याच्यामध्ये मी त्यांची वेळ घेतो आणि तुमची मीटिंग त्यांना मुंबईला सोयीची असेल तर मुंबईला, दिल्लीला सोयीची असेल तर दिल्लीला। फक्त मला नरहरी झिरवाळ साहेब कुठल्या मीटिंग मध्ये विषय तुम्हाला पाहिजे त्याची नोट मला द्या। मी त्यांना सांगेल की ह्या विषयाच्या करता माझ्या महाराष्ट्रातल्या आदिवासी आमदारांना तिथे येऊन भेटायचंय, म्हणजे ते त्या तयारीनं राहतील। त्या पद्धतीनं मला द्या। आम्ही इथं मोठ्या प्रमाणावर निसर्ग सौंदर्य आपल्या सुरगडाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं, जे माझ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतं। तिथं आपण पर्यटनाला जास्त चालना दिली। मधल्या काळामध्ये देखील मी आलो होतो, त्यावेळेस हातगडला शेतकरी मेळावा घेतलेला होता नितीननी। त्यावेळेस हातगड किल्ल्याचा इतिहास सांगून त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने सुविधा कराव्यात अशी त्याने विनंती केलेली होती। तिथं आपण त्यांच्या संकल्पनेनुसार हातगड येथे आदिवासी संस्कृतीचं जतन करण्याच्या करता माझे आदिवासी कला दालन त्याची स्थापना आपण करतोय। या करता पावसाळी अधिवेशनात 100 कोटी रुपये आपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला। शेवटी कामं झाली पाहिजे। मागं माझ्या सुरगडावर अन्याय झालाय, तो अन्याय दूर करण्याच्या करता नितीन प्रयत्न करतोय, जयश्री पवार प्रयत्न करतायत, त्यांचे बाकीचे जीवाभावाचे सहकारी प्रयत्न करतायत। त्याला आम्ही प्रतिसाद दिला पाहिजे। शेवटी आमदार कशा करता असतो? विकास करण्याच्या करता। आज इथं जवळपास 736 कोटी 93 लाख रुपयाची विविध विकास कामं त्याचा आपण शुभारंभ केला आणि एकूण 919 कोटी 54 लाख रुपयाची कामं या माझ्या सुरगणा परिसरामध्ये आपण मंजूर केलेली आहेत। ही कशामुळे मंजूर केली? तुम्ही नितीनला निवडून दिलं, नितीननी आमच्या पाठीशी ताकद उभी केली, त्याच्यामुळे आम्ही सरकारमध्ये, त्यामुळे आम्ही तिथं
उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय, तिजोरीच्या चाव्या आपल्या ताब्यात आहे. मी जर सरकारमध्ये नसतो तर या 5-6 महत्वाच्या योजना मला तुम्हाला देता आल्या असत्या का? नाही. आज या योजना तुम्हाला मिळणार आहेत. आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत. आता इथं महिला जे गॅस सिलेंडर वापरतात त्यांनी हात वर करा बरं. तेव्हा का बऱ्यापैकी आमच्या महिला गॅस सिलेंडर वापरतात. गॅसच्या किमती जास्त आहेत. 3 गॅस सिलेंडरचे पैसे आम्ही तुमच्या अकाउंटला मी मगाशी सांगितलं आम्ही एक गरिबाकरता देतोय. काही जण विरोधक आमच्यावर टीका करतात. मला म्हणलं की राज्य दिवाळखोरीत काढलं. अजिबात काढलेलं नाही. मलाही व्यवहार कळतो. आम्ही पण आज पहिल्यांदा मंत्री झालो नाही, उपमुख्यमंत्री झालो नाही, 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. 1991 ला पहिला खासदार झालो, मग आमदार झालो. अनेक पद गेले 30-35 वर्ष मी सांभाळतोय. त्याच्यामुळे अनेक उन्हाळे पावसाळे मी पाहिलेले आहेत. फार विचारपूर्वक या योजना दिलेल्या आहेत आणि पुढेही आपल्याला चालवायच्या. काही जण म्हणतील हे निवडणुकीच्या नंतर बंद होईल. अजिबात नाही. निवडणुकीत तुम्ही मला आशीर्वाद द्या, तुम्ही माझ्या विचाराची लोक निवडून द्या. या योजना कायमच्या वर्षानुवर्ष चालणार आहेत. मी आता GR काढला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही कशाचा? 5 वर्षाचा वीज माफीचा. पहिले 3 वर्ष झाल्यावर आम्ही त्याचा आढावा घेणार. त्याच्यात काही अडचणी आहेत का? आता काही लोकांना सोलरवर आम्ही वीज देतोय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. आपल्या इथं अजून सगळीकडे वीज नाहीये. सोलरवर अतिशय चांगले पंप चालतात. आत्ताच दिलीप बनकर मी आणि आदित्य तटकरे गाडीत येत होतो. मी दिलीपला पण सांगितलं, निफाडचे आमदार, की माझ्याही स्वतःची शेती आहे. कधी बारामतीला आल्यानंतर दाखवीन. त्यामध्ये देखील मी सोलर पॅनल टाकून तिथं मोटार लावलेली आहे. चांगलं पाणी फेकती. दिवस उजाडला मोटर चालू, दिवस मावळला मोटर बंद. शेतकऱ्यांनी घरी जाऊन कुटुंबाबरोबर राहायचं, झोपायचं. बिबट्याची भीती नाही, विंचुकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही. ह्या गोष्टी आम्ही तुमच्याकरता करतोय. आम्ही आमच्याही भागात केल्या. इतर पण वेगवेगळ्या बाबी आज इथं बोलण्यात आल्या. त्याच्यामध्ये तुमच्याकडे धानाचं पीक होतं. मला हे सगळे म्हणाले की दादा गडचिरोली, चंद्रपूर, आमचं नाशिक, आमचं भंडारा, गोंदिया, ठाणे ह्या भागामध्ये धान पिकतं. त्याच्यामध्ये भात, तिकडे धान म्हणतात, आपल्याकडे भात म्हणतात, काही ठिकाणी तांदूळ म्हणतात. तर त्याला मदत करा. गेल्या वेळेस आता मध्ये 40,000 रुपये 2 हेक्टरला, हेक्टर 20,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना धानाला, भाताला, तांदळाला दिलं की नाही? तुमच्या अकाउंटला पैसे आले की नाही? हे आपण करतोय. हे तुमचं सरकार आहे. तुमचे प्रतिनिधी तिथं बसलेत. आम्हाला समाजाचं भलं त्या ठिकाणी करायचंय. त्याच्यामध्ये मगाशी नितीननी पण सांगितलं, आमच्या नरहरी झिरवाळांनी पण सांगितलं की वनपट्ट्याचा प्रश्न. अनेकदा तुम्ही जण मोर्चे काढून त्या मुंबईमध्ये तुम्हाला कोण आणतं. त्या संदर्भामध्ये एवढं चालत यायचं जायचं. वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये प्रश्न निकाली काढावा. ह्या भागामध्ये छोटे बंधारे करावेत. जेवढी जमीन तुम्ही कसताय ती जमीन तुमच्या नावावर त्या ठिकाणी करायची. अशाही पद्धतीचं आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत. त्यामध्ये पण लक्ष घातलेलं आहे. त्याबद्दल आपण अजिबात काळजी त्या ठिकाणी करू नका. त्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ह्या सगळ्या आमदारांचा त्याच्याबद्दलचा पाठपुरावा चाललेला आहे. मागे RR पाटील देखील गडचिरोलीचा पालकमंत्री असताना त्यांनी मला सांगितलेलं होतं. तेव्हाही काही वन पट्ट्याचा प्रश्न आम्ही तिथं मोठ्या प्रमाणावर निकाली काढलाय. आपल्याही भागातला निकाली काढण्याची धमक आणि ताकद आमच्यातच आहे, दुसऱ्यात कुणाच्यात नाही. आम्ही काम करणारे माणसं आहोत. आम्ही नुसतं बडाय मारणारी माणसं नाही. माझ्या लाडक्या बहिणी अर्ज इंग्रजीत हवा, मराठीत भरलेला अर्ज बाद होईल अशी एक चर्चा चाललेली आहे. जरूर त्या कॉम्प्युटरला इंग्रजीमध्ये लागतं. तुम्ही काळजी करू नका. आपण त्याच्यामध्ये तुमच्या सुरगाणा आणि कळवणचा त्या कमिटीचा अध्यक्ष नितीन आहे.
ते त्या बाबतीतली सगळी काळजी घेतील. त्यांना जी मदत पाहिजे ते महिला बाल विकास करेल, राज्य सरकार करेल. राज्य सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून माझा शब्द आहे, काही अडचण आली तर मला नितीन सांगा, मी ती अडचण दूर करेन. पण माझ्या माय माऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली यांना जी भीती दाखवली जाते, गैरसमज केला जातो, महिलांनो, माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, हे तुमच्या करताय, गरिबांच्या करताय. त्याच्यामुळे अजिबात फसवेगिरी करायची नाही. मला काय एकदाच सुरगाण्यात यायचंय, काहीतरी खोटं सांगून जायचंय, अख्ख्या महाराष्ट्रात मला फिरायचंय. परत मी कुठल्या कामाच्या निमित्तानं आलो, प्रचाराच्या निमित्तानं आलो तर मला भगिनी जाब विचारेल की नाही? तिला अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, कायद्याने घटनेने दिलेला आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, कुठेही त्या ठिकाणी तुम्ही जाब विचारू शकता. आणि या पद्धतीनं तो गैरसमज इंग्रजीमध्ये आपला अर्ज नाही म्हणून बाद होईल हे काढून टाका. ते कसं मराठीमध्ये करून घ्यायचं ती जबाबदारी आमची आहे. त्याच्याकरता तू अर्ज भरून घेण्याच्या करता आम्ही अर्ज भरणाऱ्याला 50 रुपये दिलेले, त्याच्यावरून तो त्याचं काम करेल. माझे महिला अंगणवाडीमध्ये आशा वर्कर वगैरे ते आमच्या काम करतील. तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही आशा वर्करला पण मदत केलेली आहे, आशा सेविका, आम्ही अंगणवाडी मधल्या महिलांना पण मदत केलेली आहे. त्यांचे अजून काही प्रश्न आहेत, काही गोष्टी दिल्या त्या आदितीनं सांगितल्या, पण टप्प्याटप्प्याने आम्ही ते पण प्रश्न त्या ठिकाणी सोडवतो. एवढा मोठा महाराष्ट्र आहे, शेवटी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. तुम्ही तुमचं कुटुंब चालवत असताना पण बघा, कधी संकट येतात. आता वायनाडला, केरळला सगळं गावाच्या गावं गाडली गेली, कित्येकशे लोक मृत्युमुखी पडली. कुणाला माहितीये? निसर्ग कधी कोपला तर पाण्याने हाहाकार माजतो, वादळाने हाहाकार माजतो, भूकंपाने वाजतो, त्याच्यामध्ये दरडी कोसळल्यानंतर त्या ठिकाणी हाहाकार माजतो. माझा दुष्काळ पडला तरी आपल्याला अडचणी येतात, त्याच्यातच मार्ग काढायचा असतो. तुम्ही तुम्हाला एकटं समजू नका. आदिवासी बांधवांनो, सरकार तुमच्या पाठीशी आहे. इथं सतत नरहरी आणि तुमचे नितीन या सगळ्यांचा प्रयत्न चालू असतो. सारख्या माझ्याकडे बैठका लावतात. परवाच भुजबळ साहेबांनी मला पुणे मुंबई रस्ता, संदीप पण, दिलीप पण होता विसीवर, सरोज पण होती, त्याच्यातल्या काम करण्याच्या करता मला सांगितलं, मला कामाची आवड आहे. पेसाच्या बद्दलचा प्रश्न जो आता इथं उपस्थित झाला त्याच्यातनं पण मार्ग काढण्याच्या करता नरहरी, तुमची, माझी, तुमची उपमुख्यमंत्र्यांची, तुमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की नाही? त्यामध्ये आम्ही मार्ग काढायचं ठरवलेलं आहे. त्याच्यात माझ्या आदिवासी बांधवांना पण मदत व्हावी, परंतु जे आदिवासी तालुके आहेत तिथं इतर जर समाजाची लोक आहेत तर त्यांचाही रोष नसावा असं अनेक आदिवासी आमदारांचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यातनं व्यवहारी मार्ग आम्ही त्या ठिकाणी काढतोय. तशाच पैसा भरतीमध्ये आपलं काम चाललेलं आहे. त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या करता जे पर्यटन धोरण आहे, नितीननी मला आता बसल्या असताना मागणी केली की दादा वन पर्यटन आम्हाला इथं देता येईल का? नितीन, जरूर वन पर्यटन देण्याच्या करता मी तुम्हाला मदत करेल. तुम्ही चांगले चांगले प्रोजेक्ट माझ्याकडे आणा. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा प्रश्न तो गहन बनलाय. मध्ये बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत होती, त्यांना 300 कोटी रुपयाची गॅरंटी राज्य सरकारने दिली. ती गॅरंटी दिल्यावर तुमच्या राज्य बँकेने 300 कोटी रुपये दिले, ती बँक सुरू झाली. आपल्याला 700 ते 750 कोटी रुपये लागत आहे. मगाशी आदिवासी सोसायट्यांची पण मीटिंग गेल्याच आठवड्यात माझ्या इथं झालेली आहे, त्याचे पण मी सगळी माहिती मागवलेली आहे. मित्रांनो, काम आम्हीच करू शकतो. दुसरे नुसते आंदोलन करू शकतात, मोर्चे काढू शकतात, लॉंग मार्च काढू शकतात, लोकांना चालत तिथं मुंबईला आणू शकतात. ह्याच्यापेक्षा काही करू शकत नाही, ह्याच्यापेक्षा काही करू शकत नाही. त्यांची हिस्ट्री काढा गेल्या कित्येक वर्षाची, काय तुम्हाला दिसतंय ते पहा. मला कुणाला दोष द्यायचा नाही, पण खरं तुमच्या सांगायचंय. मागे लोकसभेला असंच सांगितलं की म्हणले आरक्षण आता काढून टाकणार. आजच पेपरला बातम्या आहेत,
SC ST प्रवर्गात वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा राज्यांना अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या 7 लोकांच्या बेंचने निर्णय दिलाय। मी नरहरी आणि बाकीच्या आदिवासी समाजाच्या बाबा आत्राम, तुमचे डॉक्टर विजय गावित सगळ्यांशी बोललोय। त्यांना म्हणलं तुम्ही एकत्र बसा आणि यामध्ये तुम्हाला काय हवंय ज्याच्यातनं आदिवासी बांधवांचा पण फायदा राहील, त्याच्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही, ती चर्चा करा। ती चर्चा केल्यानंतर राज्य सरकार त्याबद्दल पुढची पावलं उचलेल। तीच गोष्ट शेड्यूल कास्टच्या करता तिथेही आम्ही त्या सगळ्या माझ्या बांधवांशी चर्चा करणार आहोत। मुख्यमंत्री करणार, मी करणार, देवेंद्रजी करणार, कारण एकट्याने निर्णय घ्यायचा नसतो, सगळ्यांच्या विचारांनी अंतिम निर्णय घ्यायचा असतो। तसं मागं सांगितलं म्हणले आदिवासींचं आरक्षणच जाणार, मागासवर्गीयांचं आरक्षण जाणार, संविधान काढून टाकणार, घटना बदलणार, दादांत खोटं होतं। मी सांगत होतो नाही रे नाही रे नाही रे, पण नाही तुम्ही विश्वास ठेवला आणि लोकांनी मग त्यांना पाहिजे ते केलं। आज काय दिसतं, कुणी संविधान बदललं? काही त्याच्यामध्ये काही चालं? काही होणार नाही। मी तर राज्यात सांगतो, जोपर्यंत चंद्रन सूर्य तोपर्यंत संविधान कोण मायेचा लाल बदलू शकत नाही, घटनेला कुणी धक्का लावू शकत नाही। आता पुन्हा सांगतो, लोकसभेची काही गडबड केली ती आता विधानसभेला करू नका। तुम्हाला या योजना कायमच्या पाहिजे असतील तर तुम्ही आमचा विचार करा, महायुतीचा विचार करा, नितीनचा विचार करा, नरहरीचा विचार करा, जे आमदार उमेदवार आम्ही देऊ त्यांचा विचार करा। हे मी महाराष्ट्रात मधल्या तमाम जनतेला सांगतो, तसं आपल्याला पण सांगतो। बंधू भगिनींनो, त्याचबरोबर आपल्या इथं शबरी घरकुल योजना, हे खरं आहे की दिंडोरीपेक्षा 2160 घरं आमच्या सुरगाराला आम्ही दिली। काय बिघडलं? कारण सुरगारा त्यातल्या त्यात दिंडोरीच्या जरा मागच आहे, त्याला पुढे आणायचंय। जास्त दिल्याशिवाय पुढे कसं येईल? मदत केली पाहिजे ना, त्याकरता मदत केली। म्हणून काय आम्ही दिंडोरीला वाऱ्यावर सोडणार नाही, दिंडोरीला पण देऊ, परंतु कुठंतरी कमी असेल तिथं झुकतं माप द्यावं लागतं, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा। आणि म्हणून नितीननं मागणी केली, आपल्या सगळ्याच युतीनं मागणी केली, म्हणून आम्ही इथं 2160, पूर्वी तर फार 2 घरं 4 घरं यायची, आता अजून एक प्रस्ताव त्यांनी मांडलाय की आम्हाला आदिवासी विभागाकडनं देखील ह्याच्यात 1 लाख रुपये घाला, म्हणजे मग 140 अधिक 1 लाख असे 240 होतील। आम्ही शहरी भागामध्ये देतो 2.5 लाख रुपये देतो, त्याही बद्दल आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। तुम्ही काळजी करू नका, काम करणारं सरकार आहे, निर्णय घेणारं सरकार आहे, योजना राबवणारं सरकार आहे, समाजाला इतरांच्या बरोबर पुढे आणणारं सरकार आपलं आहे। आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय। इतर पण अनेक बाबी आहेत, आपल्या इथं नार नदी आहे, पार नदी आहे, वाजणी नदी आहे, तान नदी आहे, सोनाई नाला आहे, करकली नाला आहे, याच्याबद्दल पण वेगवेगळ्या पद्धतीच्या सातत्याने मागण्या मला नितीननी त्या बाबतीमध्ये दिलेल्या आहेत। त्या संदर्भात मी सांगतो, आम्ही इथं MIDC करायचा प्रयत्न केला, परंतु MIDCला तेवढी जागा मिळत नाही। कालही मी अधिकारी पाठवलेले होते, परंतु जागा 60 एकर बसते, त्याच्यातनं 30 एकर जमिनीला रस्त्याला जात आहेत, परंतु दुसरा काय मार्ग काढायचा तो मी, नितीन आणि बाकीचे सहकारी मित्र मिळून त्या ठिकाणी काढू। सप्तशृंगी गडाचा विकासाचा आम्ही शब्द पाळलेला आहे, तिथं आम्ही कुठं कमी पडलो नाही। 2200 कोटी रुपयाच्या योजना या कळवण सुरगारामध्ये देतोय, त्याच्यातनं नवीन पोलीस स्टेशन, पोलीस कर्मचारी वसाहत, शासकीय आदिवासी आश्रमशाळा, रुग्णालय, त्या इमारतीचे बांधकाम आम्ही करतोय। वेगवेगळ्या अनेक गोष्टी आपण त्या बाबतीमध्ये करतोय। कळवण आपल्या सुरगाराला श्रीभुवन प्रकल्पासाठी निधी हा नितीन मागत होता, त्याला 42 कोटी रुपये नवीन प्रकल्पासाठी आपण अर्थसंकल्पामध्ये त्याला मान्यता दिली, 5 कोटी रुपयाची तरतूद केली। आता या प्रकल्पाला गती द्यायची आणि ह्याच्यातनं बरेच वर्षाचं तुमचं मागणं हे त्रिभुवन प्रकल्पाचा प्रश्न हा आपण मार्गी लावलाय। दुमी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता दुमी प्रकल्पाचा फायदा माझ्या सुरगाणा, पेठ आणि दिंडोरी तालुक्यातल्या
35 गावातल्या शेतकऱ्यांना होणार आहे। हा प्रश्न मार्गी लावल्यास 5000 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। त्यामध्ये देखील माझ्या मंत्रालयात बैठका चाललेल्या आहेत आणि हा प्रश्न मार्गी लावण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल, हा माझा तुम्हाला शब्द आहे। त्याचबरोबर माझा पेसाच्या बद्दल रखडलेली भरती प्रक्रिया ही पण मार्गी लावण्याच्या बद्दलचा उल्लेख मी केला। आकांक्षित तालुक्यामध्ये माझ्या सुरगाणाचा निवड झालेली आहे, त्याही संदर्भामध्ये जे जे काही तुम्हाला देण्याची गरज आहे ते मी देईन। एटी पवार हे विकास पुरुष होते, जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याला आदर्श मानून सामान्यांच्यासाठी कल्याणासाठी आयुष्य खर्च केलेला महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा स्वतंत्र एटी पॅटर्न निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी माजी दिवंगत नेते एटी पवार यांच्या स्मृतीला पण मी अभिवादन करतो। परंतु त्यांनी कळवण सुरगाणा आदिवासी भागात रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षणाच्या सोयी निर्माण केल्या। गिरणा नदीवर अर्जुन सागर धरण उभं केलं। अशा पद्धतीने माझा आदिवासी शेतकरी त्याला कालव्याचं पाणी मिळालं पाहिजे, तो समृद्ध झाला पाहिजे, तो त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे, त्याची मुलं बाळ शिकली पाहिजे। माझ्या आदिवासी मुलं मुली वंचित राहू नये शिक्षणापासून म्हणून आश्रमशाळा त्यांनी बांधल्या। आदिवासी मुलांना मुलींना शिक्षित करून नोकरी व्यवसायाच्या करता सक्षम केलं। अशा पद्धतीनं त्यांनी पाठपुरावा त्या काळात केला आणि म्हणून 1982 साली स्वतंत्र आदिवासी विकास विभाग हा निर्माण झाला आणि त्याचा फायदा आज माझ्या आदिवासी बांधवांना होतोय। त्या नितीन पवार पण त्या पद्धतीनं प्रयत्न करतायत। एटी पवार साहेबांचा विकासाचा वारसा तितक्याच तडफेने आमचे नितीन पवार जिद्दीनं क्षमतेने पुढे नेण्याचं काम करतायत। त्याच्यामध्ये ते यशस्वीपणे त्याच्यात पुढे चाललेत। आपल्या सर्वांना निश्चित त्याचा अभिमान आहे, त्याबद्दलही आमचं कुणाचं दुमत नाही। माझं एवढंच तुम्हाला सांगणं आहे, तुमचा आमदार तसं बघितलं तर कामाला एकदम ताठ आहे, पाठपुरावा करायला वाघ आहे। जागेपणे आणि झोपेत सुद्धा माझा कळवण सुरगाणा मतदारसंघाचा विकास असंच ते करत असतो। जयश्री मला म्हणली, दादा याला सांगा ही झोपेत पण कळवण सुरगाणाच करतोय। तर आता तसं करू नको, त्याच्यामध्ये व्यवस्थित झोप। तुला अजून किती निधी लागेल विकासाच्या करता तो निधी मी देईन, त्याच्याकरता काही अडचण नाही, पण काम दर्जेदार झालं पाहिजे। कामामध्ये कुठं खोट होता कामा नये। एकदा रस्ता झाला तर तो 5-10 वर्ष टिकला पाहिजे। काही ठिकाणी पाऊस जास्त आहे, कॉन्क्रीटचे रस्ते करा। आम्ही यावेळेस एन्युटीचे रस्ते हे कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला, हॅमचे रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय घेतला। कारण रस्ते केल्यानंतर खड्डे पडतात। काल पण मुंबई नाशिक या रस्त्याला पण त्यांना सांगितलं डांबरी नको, कॉन्क्रीटचा रस्ता। माझ्या इथं 2000 साली पुणे मुंबई रस्ता कॉन्क्रीटचा केला, 25 वर्ष झाली, आजही रस्ता एकदम चांगला आहे। शेवटी काम असं का करायचं की लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीनं करायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण करतोय। तुम्ही काळजी करू नका, कुणी काही अफवा उठवल्या तर मी आणि माझा पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारा पक्ष आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं मी पुढे चाललोय। मी भेदभाव करणार नाही। आदिवासींना, मागासवर्गीयांना, अल्पसंख्याकांना एक वागणूक, दुसऱ्यांना दुसरी वागणूक, तसं होणार नाही। गरीबाला मदत हा पहिली भूमिका, विकास याच आमच्या डोळ्यासमोरचा उद्देश हे मित्रांनो राहणार आहे। त्याकरता आया बहिणींनो, इतर काही जण सांगतील अजिबात त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका। सरळ सांगा, त्या अजित पवारला नितीननी बोलवलं होतं, सुरगाण्याला सभा झाली, त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे फक्त उत्पन्न मात्र 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे। ज्याचा 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल त्याला मिळणार नाही। म्हणजे ज्याचा पगार 20,000 21,000 रुपये असेल त्याला मिळणार नाही। कारण 21,000 22,000 पगार म्हणल्यानंतर 12×24 आणि 12×24 ते जात आहे 2.5 लाखाच्या पुढं, त्याच्या आत पाहिजे। अनेक माझ्या महिला त्याच्यामध्ये बसतील। मगाशीच
आदित्यनं सांगितलं की 1 कोटीच्या पेक्षा आमचा अंदाज आहे. अंदाज मी ज्यावेळेस योजना तयार करत होतो त्यावेळेस पवाई वर्षाला किती पैसे लागतील, किती महिला त्याच्यामध्ये समाविष्ट होतील, त्याच्यात 2.5 कोटी महिला महाराष्ट्रातल्या बसू शकतात असा आम्ही अंदाज व्यक्त केलेला आहे. आणि एका घरात 2 देखील त्या बाबतीमध्ये द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. पण जर तुम्हाला संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये मिळत असतील तर हे मिळणार नाही. कुठला तरी एका योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल, सगळ्याच योजनेचा लाभ नाही मिळणार. ज्याला आजपर्यंत कुठल्याच योजनेचा लाभ नाही त्यांच्याकरता ही योजना आहे. तुमच्याकरता एसटीचा प्रवास पण 50% कमी केलाय. आता सुरगाण्यातनं नाशिकला जाताना माझी शिकली सवरलेली जर आदिवासी भगिनी असेल तर तिनं नवऱ्याला सांगावं, ते बघाशी आमच्याकडे दाजी वेगळ्याला म्हणतात पण तुमच्या इथं नवऱ्याला दाजी म्हणतात काय? दाजी मेवण्याला मग आमच्याकडे पण मेवण्यालाच म्हणतात. तर मगाशी सांगताना मग मला चुकीचं सांगितलं गेलं. त्यामध्ये नवऱ्याला बायकोनी सांगायचं की नाशिकला जायचंय, काम आहे. हे बघ, इथून नाशिकचं तिकीट किती आहे पुरुषाचं? सुरगाणा ते नाशिक किती आहे? 100. जे काही 150. बाई माणसाने सांगायचं, बाबा तू घरात बस, मी गेले तर 75 रुपयात जाते, तू गेला तर 150 रुपये जात आहेत, मी गेले तर 75 वाचतील. असं करून जरा महिलांनी प्रवास करायला शिका. आणि तुमची कामं पुरुष करतात, मी बघितलंय. आता सरोजला आमदार केलं, काम करू शकत नाही का? चांगलं काम करते. जयश्री पवारांना झेडपी अध्यक्ष केलं होतं, चांगलं काम केलं नाही का? चांगलं काम केलं. महिलांना संधी दिल्यानंतर मी तर नेहमी सांगतो, आम्हाला विमानाने प्रवास करावा लागतो अनेकदा. त्यावेळेस विमानामध्ये पायलट, विमान चालवणारी महिला असेल तर ते विमान टेक ऑफ पण चांगलं घेतं, लँडिंग पण चांगलं, एकदम फर्स्ट क्लास. कारण आपली जबाबदारी योग्य पद्धतीने महिला पार पाडत असतात. पुरुष असला की जरा ती इकडे तिकडे बघतय, विमान उतरताना धाड दिशा आदळतय, असं होतंय. महिला कामामध्ये नंबर 1च्या आहेत. म्हणूनच महिलांना पुढे आणण्याच्या करता ही 46,000 कोटीची योजना माझी लाडकी बहीण आपण आणलेली आहे. ती योजना महायुतीने आणलेली आहे, हे आपण लक्षामध्ये ठेवा. ही कायमची पुढे चालवण्याच्या करता आपण योजना दिलेली आहे. खोट्या नाट्या चुकीच्या गोष्टीवर अजिबात विश्वास ठेवू नका. अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आणि इतर पण अनेक निवेदनं आज मला इथं मिळालेली आहेत. त्या सर्व निवेदनामध्ये एक तुमचा सहकारी या नात्याने मी बारकाईनं लक्ष घालीन. आणि आजपर्यंत ही जी कामं आहेत सुरगाण्यातल्या माझ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ही कामं दर्जेदार होतात का नाही याबद्दल नितीननी पण लक्ष ठेवावं, कार्यकर्त्यांनी पण लक्ष ठेवावं. आणि जे काही तुमच्या इतर मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याकरता देखील हे महायुतीचं सरकार आणि त्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते, भुजबळ साहेब असतील, मी असेल, नरहरे असेल किंवा एकनाथराव शिंदे असतील किंवा देवेंद्रजी असतील, जे कुठे असतील ते सगळेजण ह्या विकास कामाच्या करता, तुमच्या भल्या करता, तुमच्या पाठीशी आहेत हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.